राज्यसभेच्या निवडणुकीवेळी शरद पवारांच्या विरोधात एकनाथ शिंदे अजून एक उमेदवार देतील अशी चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. मात्र नंतर तसं काही झालं नाही आणि राज्यसभेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा उमेदवार देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र नंतर झालेल्या वाटाघाटीनंतर त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला. मात्र आता परिस्थिती वेगळी दिसते. उद्धव ठाकरे यांची आमदारकी टिकणार का असा प्रश्न निर्माण होताना दिसतोय. याचं कारण म्हणजे लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळही संपतोय. महाविकास आघाडीकडे सध्या फक्त एका आमदारकीपुरतीच मतसंख्या असल्याचं चित्र आहे. काँग्रेसने राज्यसभेच्या वेळी साथ दिली होती. मात्र आता विधान परिषदेसाठी तशी साथ मिळेलच असं स्पष्ट दिसत नाहीये. याच पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिला, जे शिंदे गटाचे नेते आहेत. त्यांनी असं म्हणलं की जर गरज भासली तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची मदत घ्यावी. आता खरंच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची मदत करतील का असा प्रश्न जेव्हा एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला तेव्हा ते काय म्हणाले, नेमकी परिस्थिती काय निर्माण होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे परत आमदार होतील का, या सगळ्या राजकीय घडामोडींवर चर्चा करूयात आणि गणित कसं आहे समजून घेऊयात. नमस्कार, मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत. येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे सध्या राजकीय जुळवाजुळव करत असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ते वाटाघाटी करत असल्याचंही बोललं जातं. याबद्दलच बोलताना नरेश म्हस्के, जे शिंदे गटाचे नेते आहेत, ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या पुढे टाहो फोडण्यापेक्षा एकदा एकनाथ शिंदे यांना फोन करावा. ते मोठ्या मनाचे नेते आहेत. जर फोन केला तर ते तुमच्या मागं सगळं सोडून उभे राहतील. याचा अर्थ असा की आमदारकीसाठी जर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस तयार झाली नाही तर त्या मार्गाने जाण्यापेक्षा एकनाथ शिंदेची मदत घ्यावी. पण खरंच एकनाथ शिंदे ठाकरेंना मदत करतील का, याबाबत जेव्हा एकनाथ शिंदेंना नुकताच विचारण्यात आलं तेव्हा म्हणजेच शरद पवारांना राज्यसभेच्या निवडणुकीत मदत केली, त्याचप्रमाणे विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांनाही मदत करणार का असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारला तेव्हा एकनाथ शिंदेंनी यावर सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राज्यसभेची निवडणूक आता होऊन गेली, विधान परिषदेची निवडणूक जेव्हा होईल तेव्हा त्यावेळी पाहू. मात्र उद्धव ठाकरे यांना मदत करणार की नाही याबाबत एकनाथ शिंदेंनी कोणतंही भाष्य केलेलं नाहीये. त्यामुळे शिंदे खरोखरच ठाकरेंना राजकीय मदत करतील का की राजकीय समीकरण वेगळी वळण घेतील याबाबतची उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही वाढलेले दिसतात. आता बघा, 13 मे रोजी विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ संपतोय. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड, भारतीय जनता पक्षाचे संदीप जोशी, दादाराव खेचे, रणजितसिंह मोहिते पाटील आणि संजय केनेकर यांचा समावेश आहे. आता थोडक्यात विधान परिषदेची निवडणूक कशी असते हे बघायला गेलं तर महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत. त्यातील 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. सध्या होत असलेली निवडणूक ही विधानसभा सदस्यांमार्फत निवडल्या जाणाऱ्या 30 जागांपैकी 9 जागांवर होते. निवडणुकीसाठी जितके मतदार उभे राहतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो. संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार याच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतो. निर्धारित कोट्यावधी प्रथम क्रमांकाची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो. आता विधानसभेचे आमदार विधान परिषदेच्या या निवडणुकीत मतदान करणार आहेत. संख्याबळ पाहायला गेलं तर विधानसभेत एकूण 246 आमदार आहेत. विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या फॉर्म्युल्यानुसार एका जागेसाठी विधान परिषदेत 29 मतांचा कोटा लागणार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीकडे एकूण 236 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे 29 मतांचा कोटा गाठणं आणि 8 उमेदवार निवडून आणणं महायुतीसाठी अवघड नाहीये. या गणितानुसार ते 9 पैकी 8 उमेदवार आरामात निवडून आणू शकतात. पण दुसरीकडे आघाडीकडे 49 आमदार आहेत. त्यामुळे या संख्येनुसार फक्त एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. पण इथे पुन्हा एकदा राज्यसभेच्या निवडणुकीसारखं राजकीय गुंतागुंतीचं होण्याची शक्यता. राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडे सर्वाधिक आमदार असतानाही शरद पवारांचं नाव चर्चेत आलं. ते नाव पुढे आल्यामुळे ठाकरे गटाला माघार घ्यावी लागली आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपात जर काँग्रेसनं विधान परिषदेच्या जागेवर आता दावा केला तर मग ठाकरे गटाचं काय? ठाकरे गटाकडे सध्या 20 आमदारांचा कोटा आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या मदतीनं जर 9 मतांची भर पडली तर त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र जर दुसऱ्या जागेचं गणित जुळवायचं असेल आणि 29 मतांचा कोटा पूर्ण करायचा असेल तर अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे. या परिस्थितीत महाविकास आघाडीला 19 अतिरिक्त मतांची गरज भासू शकते. त्याचबरोबर आघाडीची मतं फुटणार नाहीत याचीही काळजी आघाडीला आणि ठाकरे गटालाही घ्यावी लागणार आहे. म्हणून सध्याच्या परिस्थितीत पाहता उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय प्रयत्नांनी तडजोड करावी लागणार आहे
अशी शक्यता वर्तवली जाते. 2019च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जर पाहिला तर महाविकास आघाडी स्थापन झाली. मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत वाद झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वरिष्ठ नेते असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी सत्तेचं नेतृत्व करावं असा आग्रह शरद पवारांनी केला आणि उद्धव ठाकरेंनी 29 नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण 6 महिन्यात त्यांना कोणत्याही एका सभागृहात जाणं आवश्यक होतं. पण कोरोना सुरू झाल्यामुळे निवडणुकाच होत नव्हत्या. यानंतर ठाकरे यांनी मे मध्ये म्हणजे 1 महिना कमी असताना फोनाफोनी करून निवडणुका जाहीर करून घेतल्या. पण त्यावेळी देखील काँग्रेसनं आडकाठी केली होती. म्हणजेच आता देखील ही आडकाठी काँग्रेस करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग त्यावेळी ठाकरे यांनी मीच निवडणुकीला उभं राहत नाही असं सांगितल्यानंतर मग काँग्रेसनं माघार घेतली. ती निवडणूक बिनविरोध झाली आणि ठाकरे विधान परिषदेवर आमदार झाले. आता ही परिस्थिती पाहता म्हणजे काँग्रेस मदत करेल की नाही, काय होईल? उद्धव ठाकरे जर काँग्रेस तयार झाली नाही तर महाविकास आघाडीतले सगळं संख्याबळ एकटवून काँग्रेसला देण्यात येईल. मग उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेची मदत घ्यावी लागेल का? मदत घ्यावी असं सल्ला एकनाथ शिंदेच्या गटातील नेतेच करतात. त्यामुळे काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे. आणि असं विधान करून म्हणजे विधान परिषदेला जे होईल ते पाहू असं विधान करून एकनाथ शिंदेंनी संभ्रम वाढवलाय, उत्सुकता वाढवली आहे हे मात्र नक्की.